सेवा? कोण सेवा? ये मेरा भांजा है. आपणाला शिवाजी कोण ते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही अशा थाटात केशवपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तेरा भांजा? नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? म्होरक्याने प्रश्नांचे आसूड ओढले. इसका नाम माधव है. माँ गुजर गई है इसकी. काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले. झूठ बम्मन सीधे जुबान नहीं खोलेगा. झूठ बम्मन सीधे जुबान नहीं खुलेगी तेरी. त्या हवालदाराने हातातील कोरडा फाडकन काशीपंताच्या बगलेवर उतरविला. त्याच्या शेवाची चाटती जीभ संभाजीराजांच्या दंडार वळ उठून गेली. यात्रेकरू कळवळले. शाही चापात अडकले. हम गरीब ब्राह्मण यात्रा जा रहे है. सरकार रहम करो. कळ विसरून केशवपंत छातीवरचे जानवे दाखवीत अंगचे सगळे कसब पणाला लावून कच खाणाऱ्या नियतीशी झगडू लागले. गयावया करू लागले. हर हिकम खा. ये बमन है तो इसकी जुबा यूं खुलेगी. इसे एक ही थाली में खाना लेने को हो अपने भांजे के साथ. स्वारीपैकी एकाने म्होरक्याला तिढा सुचविला. मरहब्बा, बिलकुल दुरुस्त म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले. ए पूतपरस्त, ये भांजा है तुम्हारा तो खाना खाओ इसके साथ, एक ही थाले में. ए बूढ़ी, लगा दो थाला. हिकमत खाने हुक्म फरमावला. सारेच यात्रेकरू गडबडले, पेचात पडले. हे कसे घडावे? शास्त्र में ये करना. केशवपंत काहीतरी बोलायला गेले. गया जहन्नुम में तेरा शास्त्र. थाला लगाव. हिकमत खाने त्यांना बोलूच दिले नाही. काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली. यावेळी हे राजरक्त उफाळेल. शंभूराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील. मग साऱ्यांचीच रवानगी उज्जैनच्या आबादखान्यात होईल. जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले. त्यात मथुरेची मिठाई ठेवली. घोंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एका तर्फेला केशवपंत बसले. बैठो बेटा म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंथरलेल्या घडीवर बसण्याचे हातखुण केली. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात. शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनीही मने बांधली. डोळे फार बोलके असतात. कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक अचूक बोलतात. भोजन पात्राला नमस्कार करून त्यांनी त्यात हात घातले. त्यातील एक हात होता यमुनेच्या पाण्याचे अर्धे देणाऱ्या ब्राह्मणाचा. दुसरा हात होता धरतीला रक्ताचे अर्धे देण्याचाच, ज्याचा कुलवसा आहे अशा भोसल्याचा. हा नियतीचा फेर होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवू लागले. हिकमत खां आणि त्याचे हशम ते बघताना चरफडले. इसकी माँ का गल्लत खबर दी कमबख्तों ने. हिकमत खां ने खबर देणाऱ्याचा उद्धार केला. ये चावल जबाने वाला गुलछब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है? चलो. घोडे पथक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत्या टापांनी आले तसे निघून गेले. साऱ्या यात्रेकरूंनी निश्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजे होता. तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते त्यांना आज जाणवले होते. आम्हास असं सामोरं बसून कधी आबासाहेबांबरोबर एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही. उत्तर जन्माला वाढलेल्या एक संस्कारशील ब्राह्मण आणि श्रींच्या राज्याच्या निर्मात्याचा एकमेव राजअंकुर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते.
कधी कधी नियती वाढवून ठेवते ते ताट म्हणतात ते असे. सारे ताप आयास भोगून त्रिमल कुटुंबाचा यात्रेकरू जथ्था राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगीरांनी ही बातमी बाले किल्ल्यावर केव्हाच पोच केली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजेगड उतरून वाडीत पायथ्याशी आले. शंभूराजांना सामोरे जायला. खरी म्हटले तर आपल्या काळजाचा सोनतुकडा पुढच्या हाताने पावतात घ्यायला बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशवपंडित, कृष्णाजी, सैस, गोमाजी बाबा अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होते. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्यांची तांबड्या सखलादी अस्तराची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्यामधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठपका दिसला. त्याला छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर ओढा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापांबरोबर पाण्याच्या सफेद साफ धारा उसळतात तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले. आठवणी, चेहरे, ठिकाणे यांचा मनात कालकल्लोळ माजून उठला. आम्ही फर्मान घेऊन परतलो तेव्हा महाराज साहेब माचीवर आले नव्हते. आजही आले नसले तर बटुवेशातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखटत होत्या. काळीज धडधडत होते. क्षण क्षण असह्य झाला होता. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो तसे संभाजीराजांना भोवतीच्या कुराणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसली तरी झगमग दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे जोडून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. नकळतच त्यांचा हात केशवपंताच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोन जरा बतूची उन्हाने नुसती झगमग तळपळत होती. तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य काजवे होऊन उतरले. पोळ्यात दडून बसलेल्या मधमाशांची झुंड उसळावी तशी उरात रक्तलाटांची सळसळ उठली. साथीच्या लक्ष्मीबाई काशीपंतांना गोंधळून टाकीत संभाजीराजांनी हात उभवते करून साधवले. महाराज साहेब आणि ओठातून निसटलेले शब्द आपल्या अगोदर दौडताहेत हे कळून येताच ते तळप धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडावा दूर उडाल्या. पावसाच्या भरमार सरींनी झोडपली केलेले शिंगरू पागासमोर दिसताच शेपटी उभवून दौडत सुटावे तसे शंभूराजे धावू लागले. शक्य झाले असते तर वरच्या मावळी आभाळानेच ते भोसलाई राजफूल आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते त्यांचा मनकल्लोळ शांत करण्यासाठी. भोवतीच्या कुराणाला फुटलेले एक सोनअंकुर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आकर्षित त्यांनी डोळे लहाने केले. शंभूबाळ दौडताहेत, पडले तर? आठी हातांनी कुणीतरी पुढे लोटावे तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातरा सामोरे का चालत आहेत हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पाय ठसे वेचीत मागून पुढे ओढले गेले. घामाने अभिषेकलेल्या लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभवून धावते येत होते. खांद्यावरून घसरू उघळू बघणारी झोळीमध्येच ते सावरीत होते. शक्य असते तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती. झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताना राजे गलबलून उठले. गडाच्या तटबंदीला भन्नाट मावळी रानवारा सपकाऱ्याने येऊन भिडावा तसे डोंगर माथ्यावरून
उड्या टाकीत आलेला खळाळ ओढा नजर न ठरणाऱ्या फेसाळ नदीला भिडावा तसे शिवगंधाच्या 2 दळी पावनपट्ट्याला भवानीचा दुबोटी उसळ्या भंडारा भिडावा तसेच संभाजीराजे पायझेपानी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला निश्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसन्याशाला बटूसन्यासी मिळाला. दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला शहाणे सोशिक धाकटपण मिळाले. आबासाहेबांना बाळराजे मिळाले. राजांच्या कमरेला शंभूराजांची घट्ट हातमिठी पडली. आपले राजांच्या जाम्यात झाकले गेलेले तोंड ते डावे उजवे घुसळून टाकीत होते. त्यामुळे कपाळीचा गंधटिळा विस्कटला जात होता. राजांच्या टोपाची मोती लग हिंदळत होती.